कुडवाडी भूषण मराठी दौलतीचे रक्षण करते, समस्त महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शहर आणि परिसरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे। याच अनुषंगाने नाशिक रोड, जेल रोड, दसक, पंचक सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने शिवजयंती मोठ्या दिमाखदार आणि भव्य स्वरूपात साजरी करण्यात येत आहे। खरे तर राष्ट्रपुरुषांची जयंती उत्साहात साजरी व्हावी आणि आपलेही यात योगदान असावे असे प्रत्येक पदाधिकारी असो अथवा कार्यकर्ता असो यांची प्रामाणिक इच्छा असते। परंतु अनेक वर्षांपासून दिसते असे की ज्याही महापुरुषांची जयंती असते त्यावेळी शहरभर मोठमोठे बॅनर लावले जात असतात। मात्र या बॅनरवर महापुरुषांच्या प्रतिमा छोट्या असतात आणि कार्यकर्ते किंवा पदाधिकाऱ्यांच्या प्रतिमा भव्य स्वरूपात असतात। एकूणच काय तर या महापुरुषांपेक्षा आम्हाला लोकांनी ओळखावे असाच अट्टहास अनेक वर्षांपासून दिसून येत आहे। मात्र यंदाच्या वर्षी जेल रोड, दशक, पंचक शिवजयंती महोत्सवाचे अध्यक्ष सागर नाना जयदेव भोजने यांनी यंदाची शिवजयंती प्रत्येकाच्या स्मरणात राहावी यासाठी धाडसी निर्णय घेत सैलानी बाबा चौक येथे एकाही राजकीय नेत्याचा, पदाधिकाऱ्यांचा किंवा शिवसैनिकांचा, कार्यकर्त्यांचा फोटो लावायचा नाही असा निर्णय घेत या ठिकाणी फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास सांगणारे बॅनरच लागतील असा निर्णय घेतला आणि या निर्णयाला सर्व समितीच्या सदस्यांनी एकमुखाने पाठिंबा दिला। शहरात कुठेही छत्रपतींचा इतिहास सांगणारे किंवा त्यांचा चरित्रपट मांडणारे फलक दिसत नाही, मात्र जेल रोड, सैलानी चौक येथे हे दिसून येते। यात शिवजन्म, 12 बलुतेदार, महाराजांचे अष्टप्रधान, सवंगडी, आघाडीचे शिलेदार यासह छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगणारे असंख्य फलक नजरेस पडतात। मागील 8 दिवसांपासून हे फलक लावण्यात आले असून शेकडो नागरिक, महिला, भगिनी आणि विद्यार्थी आवर्जून या ठिकाणी थांबून महाराजांचा इतिहास वाचताना दिसतात। महोत्सवाचे अध्यक्ष सागर जयदेव भोजने आणि त्यांच्या संपूर्ण समिती सहकाऱ्यांनी हा जो आगळावेगळा उपक्रम राबवलाय याला समस्त नागरिकांची मोठी पसंती दिली। तसेच हा पायंडा शहरभर नव्हे तर राज्यभर राबविला जावा असा आशावादही समस्त नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे। म्हणजेच 19 फेब्रुवारी पूर्ण राज्यभर, देशभर महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जल्लोषात साजरी होत असते आणि ऐतिहासिक शिवजयंती म्हणजे दसक, पंचक, जेल रोड या ठिकाणी साजरी होती आणि आज आपल्याशी संवाद करण्यासाठी जेल रोड शिवजन्म उत्सव समितीचे अध्यक्ष सागर नाना भोसले आपल्यासोबत आहेत। त्यांचे सर्व पदाधिकारी, समन्वयक, सर्व शिवभक्त या ठिकाणी। नाना, आणि सगळी जय्यत तयारी केली, नेमकं प्रेक्षकांना काय सांगायचं? यावर्षी जो आम्ही या वर्षापासून जो पायंडा मांडला आहे सर्व समितीने आणि जेवढे समन्वयक आहे आणि सर्व सभासदांनी जे सहकार्य केलं त्यांच्या परिश्रमामुळेच आम्ही मांडला आहे। आणि आमचं यावर्षी जे ठरलं होतं का छत्रपती शिवाजी महाराजांव्यतिरिक्त गडकिल्ल्यांविषयी आणि मावळ्यांविषयी माहिती द्यावी, ती येणाऱ्या नवीन तरुण पिढींना आज चांगला संदेश जाईल आणि एक 12 बलुतेदार जेल रोडला असा एक पुऱ्या नाशिक जिल्ह्यात, महाराष्ट्रात असा एक चांगला संदेश जाईल। याने आम्ही सर्व सभासदांनी, सर्व शिवजन्मोत्सव समितीच्या आमचे कार्यकारिणींनी एवढा मोठा सहभाग घेतलेला आहे। ही कल्पना जी आहे प्रत्येक जयंतीला, शिवजयंतीला, महापुरुषांच्या जयंतीला फोटोबाजी व्हायची। राजेंचा फोटो छोटा आणि नेत्यांचा फोटो मोठा आणि ह्यावेळेस तुम्ही पांडा पाडला आणि विशेष करून जे काही मावळ्यांचा आहे, काही राजेंचा इतिहास आहे हा दाखवण्याचा प्रयत्न करा। ही संकल्पना अशी अचानक कशी साकारली आणि काय या संकल्पनेमागे नेमकं असं काही नाही। या संकल्पनेमागं आम्ही असं बसून सर्व समितीने विचार केला। मागच्या वर्षी म्हणजे उत्साहात शिवजयंती ही खूप उत्साहातच झाली आणि थोडंसं कुठंतरी गालबोट लागू नये किंवा मग महाराज छोटे, आपले फोटो मोठे आणि मग त्यांनी काय होतं वातावरण थोडं दूषित वाटतं आणि याच्यात राजकारण, राजकीय असं काही हस्तक्षेप होऊ नये। त्यामुळे आम्ही सगळे दिलखुलास, जोमाने, उत्साहाने हा निर्णय घेऊन याच्यात सहभागी सर्व झालो। ऐतिहासिक इतिहास या ठिकाणी तुम्ही जो या ठिकाणी लोकांपर्यंत पोहोचवलेला आहे, महाराजांचा जो इतिहास काही लोकांना अजूनपर्यंत माहिती नाही, परंतु तुमच्या या माध्यमातून दाखवलेलं आहे, यात तुमचं काय वैशिष्ट्यपूर्ण काय सांगाल तुम्ही? यात वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे याच्यात काय आता शिकवण घेण्यासारखे सगळं काही आहे याच्यात आणि ज्या महापुरुषांनी
जे काही केलं आहे हे आज काही लोकांना माहीत नाही आहे का मावळ्यांचे नावं कोण आहे, शहाजीराजे, जिजामाता, असे भरपूरशा संकल्पना होत्या का जे लक्षात आले पाहिजे लहान लहान मुलांच्या बी, आणि बरेचशे लोकांना याची माहिती नव्हती, ती माहिती झाली आणि याच्यातच आम्हाला समाधान आनंद आहे. आम्ही काही महाराजांपेक्षा मोठे नाही, महाराज आमची पायाची आम्ही धूळ पण नाही, पण हा जो पांडा मांडला आहे हा दरवर्षी ह्या पुढच्या वर्षी बी असाच उत्साहाने जोरात जोमाने मी स्वतः अध्यक्ष या नात्याने सांगतो, पुढच्या वर्षी मी हा डबल उत्साहाने हाच पांडा ठेवल आणि असाच उत्साह जोरात साजरा करील ही ग्वाही देतो. या माध्यमातून या ठिकाणी तुम्ही काय लोकांपर्यंत सांगू शकाल? पहिल्यांदा माझं असं म्हणणं आहे की कोणत्याही महापुरुषांचे बॅनरबाजी करताना आपण या गोष्टीचा विचार केला पाहिजे आणि या गोष्टीचं भान ठेवून आपण आपलं नाव टाकणं, महापुरुषांचं पोस्टरबाजी करणं हे योग्य आहे आणि सर्वांनी याचा विचार करावा आणि यानंतर असाच पांडा ठेवा असं मी सर्वांना आवाहन करतो. अरे अध्यक्ष, हे आमचे अध्यक्ष जे आहे ना, हा सगळा पांडा हे सगळं अध्यक्षांची आयडिया आहे. सगळे अध्यक्ष आम्हाला रात्र 2-2 वाजेपर्यंत अध्यक्ष स्वतः राहायचे, आम्ही पण त्यांच्यावर 2-2 वाजेपर्यंत राहायचो आणि अध्यक्ष सगळं काम करून घ्यायचं सगळं. आणि हे काम असंच पुढं चाललं पाहिजे. इथून पुढची मागची पिढी त्यांनी पण हा आदर्श घेतला पाहिजे आणि सगळ्यांनी हे. नाशिक स्टार न्यूजसाठी विजय खडांगळे, नाशिक.